का मागवलंय? काय चालू आहे तुमच्या मनात? कोणाला बांधून ठेवणार आहात तुम्ही या दोरखंडाने? जैन सर, मला सांगा तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते. नाही जमू, असं काहीच नाहीये. हे मी नाही मागवलं. हे सुरत काय आहे? विषाची बाटली? अरे बापरे, ऍसिड! जैन सर, जानू, मला पण खरंच माहित नाहीये काय काय आहे. काय आहे सगळं? जैन सर, तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे ते सांगा मला. नाही म्हणजे तो सुरा, दोरखंड, विषाची बाटली, ऍसिड, हा ड्रम, हे सगळं का मागवलंय तुम्ही? नाही 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 नाही, मला ना आता वियर्ड वाईब्स यायला लागले. का वागताय तुम्ही असे? काय चाललंय तुमच्या मनात? मला ना भीती वाटायला लागली आता तुमची. मला नाही बोलायचंय तुमच्याशी, मी ते नाही थांबू शकत. मी चालले. जानू जानू जानू, हे बघ जानू, प्लीज प्लीज मला घाबरू नकोस प्लीज. जानू, हात सोडा हो जैन सर. मला ना भीती वाटते तुमची. तुम्ही का वागताय असे? किती वियर्ड वागताय तुम्ही. जानू, मी वियर्ड नाही वागत आहे. तुम्ही वियर्ड आहात. अचानक या घरामध्ये मोबाईलची रेंज जाईल असं मशीन सापडतं. मला सांगा, कोण ठेवतं असं मशीन घरामध्ये? नाही 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 नाही, मला भीती वाटतेय तुमची. मला तुमच्याशी नाही बोलायचं. मी नाही राहू शकत. जानू जानू, प्लीज असं म्हणू नकोस प्लीज. जय सर, तुम्हाला एक गोष्ट आठवते? मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आले होते तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ना तुमचं हे घर जरा विचित्र वाटतंय. नाही, मला सांगा, घराच्या भिंतीला कोण काळा रंग देतं? आणि तुमच्या या घराला खिडक्या नाहीयेत. मला तुमचं हे घर जेल सारखं वाटतं. मला इथे वियर्ड वाईब्स येतात. आठवतं मी तुम्हाला असं म्हटलं होतं? असा ब्लॅक डार्क शेड कोण देतं घराला? किती किती नेगेटिव्ह वाईब्स येतात या घरात. पण त्यानंतर ना मी स्वतःच्या मनाला समजावलं होतं की जाऊ दे जानू, असते एखाद्याची चॉईस. आता तर ना मला या गोष्टीची भीती वाटते की मी पण तुमचाच चॉईस आहे. या गोष्टीची भीती वाटते मला. नाही नाही नाही, मला ना काही सुचत नाहीये, काहीही सुधरत नाहीये मला. प्लीज मला एकटीला राहू द्या. मला ना तुमच्याशी आता काहीही बोलायचं नाही. मी जाते. आमच्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. अयो, जिच्यावर आम्ही एवढा विश्वास टाकून तिला उभं केलंय निवडणुकीला, त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. हो, कळतायत आपलं जेवता. राजकारण हा काय सगळ्यांना झेपणारा विषय नाहीये. ज्याला उपवास जमत नाही आणि राजकारणच करू नये. त्याचा निवडणूक जिंकणं आणि उपास करणं याचा काहीही संबंध नाही. आणि भावना अशा अवस्थेत उपास वगैरे काहीही करणार नाही. ए सिद्धीराज, तुझी बायको जिंकून यावी म्हणूनच बोलतोय आम्ही, कळलं? ती उपास न करता सुद्धा जिंकणारच आहे ती. हं. कारण तिच्या कामावर तिची श्रद्धा आणि लोकांसाठी काम करण्याची जी इच्छा आहे ना, त्यामुळेच लोकांचा कौल तिलाच मिळणार. हो नाही ना, मी काय म्हणतो, आपण बाहेर जाऊन जेवूया. तसं इथे आपल्या अंगी काही लागेल असं वाटत नाही मला. चल. तेव्हा बघावं तेव्हा बायकोचा पदर काय सोडत नाही. तो बायकोची काळजी रे बाबा. जो जो त्या सगळ्या गोष्टी त्यानेच ऑर्डर केल्या होत्या. आणि हो, त्यानेच त्या बेडरूम मध्ये प्लेस पण केल्या होत्या. काय? बट हाऊ इज दिस पॉसिबल? अरे म्हणजे खरं तर तो आधी हे सगळं एक्सेप्ट करत नव्हता. पण मग मी ना मुद्दाम त्याच्या मनावर हे हॅमर केलं की हे सगळं तूच केलंयस, हे सगळं तूच केलंयस. तरी तो काही ऐकत नव्हता. मग मी त्याला हे घर सोडून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे तो इतका फ्रस्ट्रेट झाला की त्याने फायनली हे एक्सेप्ट केलं. तुला खरं सांगू जानू, ऑनेस्टली मला वाटलं नव्हतं की त्याला कोंडीत पकडायला, त्याला कन्फ्यूज करायला तुला जमेल. पण तू हे करून दाखवलंस ना. सो प्राऊड ऑफ यू. हो विश्वा, आता तू बघ, आता मी अजिबात गप्प बसणार नाहीये. त्याने आपल्याला जो काही त्रास दिलाय ना, त्याचा बदला तर मी घेऊन राहणारच. अरे आत्ता तर कुठे तो स्वतःवर डाऊट घ्यायला लागलाय. आता हळूहळू हाच डाऊट पक्का करत येणार आहे. आणि मग त्याला असं फील करून देणार की या जगात जे काही चुकीचं घडतं, जे काही वाईट घडतं,
ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळे. आणि ज्या दिवशी हे घडेल ना त्या दिवशी तो ठार वेडा झालेला असणार आहे. त्याच दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघतेय विश्वा. ज्या दिवशी ही गोष्ट घडेल ना त्या दिवशी माझा बदला पूर्ण झालेला असेल. त्या सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केल्यात हे कसं पॉसिबल आहे? नाही, मी ऑर्डर केल्या असत्या तर मला आठवलं असतं ना. मी खरंच इतका वेळ वागतोय का? हे का मला आठवत नाही आहेत गोष्टी? म्हणजे जर का मला काहीच आठवलं नसतं तर मला या रूम मध्ये ज्या ज्या गोष्टी मी ठेवल्या त्या पण मला आठवल्या नसत्या ना. हा, म्हणजे म्हणजे इथे एक वास असायचा तो आता तिथे आहे. मीच तो तिथे ठेवला. मलाच आठवत नाही. माझी तर फोटोग्राफिक मेमरी असायची. मग तरी मला गोष्टी का लक्षात राहत नाहीयेत? नाही, मी या कन्फ्युजन मध्ये नाही जगू शकत. मी काम करतो. मी या सगळ्या गोष्टींचे ना फोटोज काढतो. हा म्हणजे जानू काही बोलली ना तर सरळ तिला फोटो दाखवेन आणि जे काही घडते ना ती सुद्धा मला कळेल, है ना?